वकील आहेत भरत देवळी, सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून निश्चितच अग्री समाजाचं एक पाऊल पुढं सिव्हिल इंजिनियर आहेत आणि कानई पाय संघाचे नामांकित क्रिकेटर निश्चित ज्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या स्पर्धेचा भव्य दिवस आयोजन आपण पाहतोय. प्रतिवर्षाप्रमाणे रणजी स्पर्धेचा डे नाईट स्पर्धेचं त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं आयोजन केलं जातं. भरतजी देवळीकर यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव सन्मान या ठिकाणी केलं जातं. बघा मित्र, अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतोय आणि या अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान देखील केलं जातं. धन्यवाद मोहनदादा भोईर. मी आपल्याला घेऊन चलतो मॅच कडे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर कानई पाई संघाचे उत्कृष्ट क्रिकेट बालराम सिकारी देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. बालराम सिकारी कानई पाई संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांचं देखील केलं जाते स्पर्धेच्या माध्यमातून विशेष स्वागत आणि सन्मान. चला विलासमूर्ती राणाल, पंकजी भोईर, आपण त्वरित आपली सलामीर जोडी केलपट्टीकडे रवाना करायची. बघा या सामन्यासाठी आपल्या भिवंडी आणि 40+ संघटनेशी संलग्न असलेले पंच, सिनियर पंच आपण पाहतोय सूर्यकांत मोरे सर आणि पंच लारा. भिवंडी टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे. अगदी या स्पर्धेसाठी त्यांच्या देखील 11 जोडीच्या वतीनं वेलकम. केवल नाईक, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडी नामांकित पंच म्हणून ज्यांचं नाव देखील घेतलं जातं, केवल तुझं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला गेम स्पीडअप करा प्लीज. पंच सूर्यकांत मोरे सर आणि लारा सर, आपण खेळाडूंना वारंवार सूचना करायची आहेत की अधिक वेळ घ्यायचा नाहीये. चला जय बजरंग कारिवली, आपलं देखील आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला दोन्ही फलंदाज आजच्या 8व्या दिवसातील 40+ फॉर्मॅट मधला आपण आजचा तिसरा सामना पाहतोय. हा पहिला फेरीचा सामना आहे. जय बजरंग कारिवली आणि विलासमूर्ती राणाल, मान्य श्री प्रतापजी पाटील साहेबांचा संघ आहे, रमेशजी तरे साहेबांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला परशु जय बजरंग कारिवली. स्ट्राइक वर फलंदाज आहेत संजय, तर नॉन स्ट्राइकला आहेत ज्ञानदेव. व्हीआयपी डाईस एंडच्या टोकाकडून पहिलं षटक घेऊन आलेले आहेत संघाचे संघनायक जय बजरंग कारिवली. परशु ओव्हर द विकेटनी पहिला चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. गेम ऑन. तर अगदी पहिला चेंडू थोडेसे स्टेप डाऊन खेळलेत. मिलिंद याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, फलंदाज धावचीत बाद. काय क्षेत्ररक्षण झालं होतं अप्रतिम. अगदी एकाच ऍक्शन मध्ये जमिनी लगात चेंडू उचलून अगदी स्टंपवर डायरेक्ट हिट केलं होतं आणि पहिला फलंदाज संजय धावबाच्या स्वरूपात बाद. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थाटात होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील.
अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं इनफिल्डच्या आतमध्ये मिलिन याच्याकडून. अगदी मिड विकेट आणि शॉर्ट मिड ऑन च्या क्षेत्ररक्षक मध्ये उभा आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. लालचंद येतोय क्रमांक 3 वर. 1-0 अशी स्थिती आहे. बघा पंकज भोईर संघाचा संघनायक यांनी आज एक धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. नाणेफेकी जिंकून आणि पहिल्याच चेंडूवर अगदी धावबादच्या स्वरूपात सलामीवीर संजय बाद झालेले आहेत. बघूया ज्ञानदेव असतील स्ट्राईक वर. गोलंदाज परशु येथे ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. चांगलं इष्टरक्षण आपण पाहतोय. इष्टरक्षक इष्टन पासून दूर आहेत. अनिल पाटील चांगले इष्टरक्षक आहेत. नेहमीच क्लोज इष्टन करताना आपण पाहिलं होतं. अप्रतिम इनफिल्डच्या वरून फटका खेळलेत. बघूया अगदी 1 बाउन्स चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग अप शिमरशीच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी येतोय. आणि ज्ञानदेवच्या बॅट मधून पहिला चौकार. अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता ज्ञानदेवच्या बॅट मधून. चेंडूचे लाईन लवकर ओळखले होते. अगदी पुढे स्टेपड होऊन चेंडू खेळले होते. 1-4 अगदी फुलटॉस आहे. बघूया एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला जोगेन यांनी उचललंय. अगदी एकच धाव येईल. आता मात्र एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 1-5 विलास मूर्ती राणाल आणि जय बजरंग कारिवली असा आपण आजच्या 8व्या दिवसातील आजचा तिसरा सामना पाहतोय 40+ क्रिकेट फॉर्मॅट मधून. लालचंद याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. चेंडू हवा तसा बॅटवर येत नाही. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने इष्टरक्षक अनिल पाटील यांनी चेंडूला उचलून फेकला होता. एका धावीनी लालचंद आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन करतोय. संघाची धावसंख्या झाली ती 6. ज्ञानदेव खेळतायत 5 वर. संजय झाले 0 वर बाद. आणि अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटचा चेंडू शेष आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर काय रणनीती आखलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. ज्ञानदेव आणि लालचंद यांच्यामध्ये थोडीशी बातचीत झालेली आहे. 5 धावा झाल्यात आणि 45 वय वर्ष अशी जोडी आपण मैदानावर पाहतोय. विलासमूर्ती राणाले संघाकडून शेवटचा आणि अंतिम चेंडू. गोलंदाज परशु शेपडून केले होते. अगदी बॅटला स्पर्श करून चेंडू स्टंप वर आदळतोय. दुसरा फलंदाज या ओव्हर मध्ये बाद होतोय. अगदी ज्ञानदेव 6 या धावसंख्येवर. चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. शितेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील. 2 बाद 6 धावा. अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिलेली परशु यांनी. एक चौकार मारला होता. ज्ञानदेवनी वाटलं होतं की 10 पेक्षा जास्त धावा येतील. मात्र त्यानंतर कमबॅक केलं होतं. अगदी पहिल्या चेंडूवर धावचीत बाद. त्यानंतर डॉट चौकार सिंगल सिंगल आणि 6व्या चेंडूवर विकेट. म्हणजे परशु यांनी देखील चौकार खाल्ल्यानंतर फक्त 2 धावा देत ज्ञानदेव याला प्रत्युत्तर दिलं होतं. चला वेल कमी घ्यायचा आहे. अगदी फास्ट क्रिकेट केल्याचं आहे मित्रांनो. गोलंदाज प्रल्हाद आलेले आहेत. संघातील सिनियर खेळाडू आहेत. बघूया आज या केंद्रीय मंत्री चषकामध्ये
प्रल्हाद यांना आज गोलंदाजी करण्याची संधी दिली गेलेली आहे. यष्टीरक्षक अनिल पाटील अगदी इस्टर्न पासून जवळ आहेत. फलंदाज निलेश आणि नॉन स्ट्राईकला लालचंद एका धावेवर खेळतोय. ओव्हर नंबर 2 प्रल्हाद. पहिला चेंडू अगदी इथे पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 7. ओव्हर दी लाईन अगदी पिचच्या बाहेर चेंडू लँड झाला आणि हा चेंडू फ्री हिट असेल. अगदी पंच लारा सर आठवण करून देतात फलंदाजाला की हा चेंडू तुमच्यासाठी फ्री हिट आहे. या चेंडूवर फक्त फलंदाजाला क्षेत्ररक्षक धावचीत बाद करू शकतील. इथे फटका खेळले आहेत. अगदी बघूया कॉर्नर रिजनवर एक चांगला झेल टिपलाय मात्र फ्री हिट चेंडू होता आणि 2 धावा इथे धावून पूर्ण केली आहेत. धावसंख्या पोचते ती 9 या आकड्यावर. 2 बाद 9. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. बघूया चालू सामन्यातून विजेता संघ 44वा मानकुली ये या संघाविरुद्ध पुढील लढत केली. चांगल्या चेंडूच्या हाताळणी अगदी थोडंसं गती परिवर्तन चांगली वापशी केली होती. पहिला चेंडू नो टाकला त्यानंतर एक पिच डिलिव्हरी त्याच्यावर फटका केली होती. फ्री हिट चेंडू होता आणि त्यानंतर निर्धाव. प्रल्हाद यांच्याकडे चांगली विविधता पाहायला मिळते. चांगले गोलंदाज आहेत जय बजरंग कारिवली संघाचे. यानंतर एक फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिली होती. स्वतः गोलंदाजाने चेंडूला उचललंय. बघूया अनिल यांच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली मात्र त्यानंतर लालचंद यांना माघारी जावं लागेल. धावचीत बाद लालचंद. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. अतिशय चांगल्या धून आपल्याला ऐकायला मिळतात या यवन जोडीच्या केंद्रीय पंचायत राज्य मंत्री चषकामध्ये. कपिल पाटील साहेबांबद्दल बोलावे तेवढे शब्द कमी आहेत. गोलंदाज प्रल्हाद. फलंदाज आले आहेत राम. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला केले आहेत. बघूया क्षेत्ररक्षक आहेत एका टप्प्याने चेंडूला उचलून फेकी करतील. वेल होती दोन्ही फलंदाज दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडूला उचलून फेकी केली होती. धावसंख्या पोचते ती 3 बाद 12 वर. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय विलास मूर्ती राणाला संघ. इथे झेल उडालाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि इथे चांगला झेल राम यांची देखील केली होती इथे फेल. अजून एक फलंदाज बाद. विलासमूर्ती राणाल संघाचा 12 या धावसंख्येवर. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. पहिला सामना सोडला तर दुसऱ्या सामन्यातून देखील फक्त 21 धावा आल्या होत्या 4 ओव्हर नंतर. पहिल्या सामन्यामध्ये अगदी 42 धावा बनवल्या होत्या जयदुर्ग सुरे बी संघानी. बघूया हा सामना देखील कुठेतरी लो स्कोरिंग पाहायला मिळेल का आपल्याला. कारण की आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ 11 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 बाद 12 वर विलासमूर्ती राणाला संघ. प्रल्हाद आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन येतील. निलेश फलंदाजासाठी रवींद्र आलेत. क्रमांक 6 वर इथे देखील झेल आणि फलंदाज फेल. वारंवार अगदी चुका फलंदाजांकडून पाहायला मिळतात. संदीप तिथे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतात. अगदी आतापर्यंत त्यांनी 3 झेल टिपले होते. एक फ्री हिट चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण लावलं होतं प्रल्हाद यांनी.
आणि अगदी पहिला चेंडू नोट टाकल्यानंतर त्यानंतर 2-0 सिंगल डबल आणि 2 विकेट. 5 बाद 12 धावा. स्वतः संघाचे संघनायक पंकज भोईर इथे आहेत, बड्डे बॉय आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि बघूया वाढदिवसाची भेट आपल्या सहकाऱ्यांकडून की स्वतः आपल्या संघाला काहीतरी चांगली गोड बातमी देतील. 12 चेंडू आहेत पंकजकडे. पहिल्या 12 चेंडू मध्ये 5 गडी गमावून अगदी 12 धावसंख्या उभारलेली आहे विलासमूर्ती राणाल संघाच्या फलंदाजांनी. संदीप नाईक येतात षटक क्रमांक 3 जय बजरंग कारिवली या संघाकडून. पंकज भोईर आणि रवींद्र अशी खेळपट्टीवर जोडी आहे. स्ट्राईक वर आहेत पंकज भोईर. संदीप नाईक सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. व्हीआयपी डाईस एंडच्या टोकाकडून. अगदी बघूया पंकज याच्यासाठी आज दिवस तर खास आहे, मात्र आपल्या संघासाठी किती योगदान देतोय ते फार महत्वाचं आहे. बड्डे बॉय आहेत, संघाचे संघनायक देखील आहेत. चला स्पीडअप करा. संदीप लॉंग रनअपनी षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय पंकज याच्यासाठी. पहिला चेंडूवर अगदी समोर केले बघूया. वाईडिश लॉंग ऑन मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. संदीप पाटील तिथे आहेत आणि इथे 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केली आहेत. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 13 चेंडू मध्ये 14 धावा, 5 फलंदाज बाद, 11 चेंडूचा खेळ शेष आहे विलासमूर्ती राणाले संघाच्या फलंदाजांकडे आणि 5 विकेट हातामध्ये आहेत. बघूया 35 प्लस अगदी चांगली धावसंख्या गणली जाईल. सकाळचं सत्र आहे. इथे रफुलटो चेंडू बघूया. झेलचा प्रयत्न आणि जोगेन अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी बघा वाईडिश लॉंग ऑफ मधून जवळ डीप लॉंग ऑन संदीप पाटीलच्या पुढून जाऊन झेल उचलला होता. चांगली विकेट आहे. पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. आहे पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब विनोद येतोय. अगदी 6 फलंदाज 14 या धावसंख्येवर बाद झाले आहेत आणि 14 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेले आहे. स्ट्राईक वर रवींद्र आहेत. खातं खोलायचं बाकी आहे. आणि इथे ऑन साइडला चेंडू केलेत बघूया. मिड विकेट वरून चेंडू डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकांनी उचललंय. फक्त आणि फक्त हे कसदा होईल. धावसंख्या 15 वर पोहोचते. अगदी चेंडू आणि रन्स बरोबर चाललेले आहेत. विकेट देखील 6 गमावलेले आहेत. 15 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 15 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंकजाने जो निर्णय घेतला होता तो निर्णय बघूया किती योग्य ठरवतील. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. जोगेन याच्याकडून बघा आता सोपा झेल ड्रॉप. स्वतः देखील नाराज आहेत कारण की जो अवघड गेल होता तो घेतला होता आणि आज सोपा झेल त्यांच्या हातातून निसटतोय. धावसंख्या 16. बघा परशु देखील असतोय. अगदी आज झेल सुटला कसा जोगिनीच्या हातातूून. जो सुटायला हवा होता तो पकडला आणि जो पकडायचा होता तो झेल ड्रॉप झाला. काही हरकत नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. धावसंख्या 16 वर पोहोचलेली आहे. येथे चांगला फटका. पुन्हा एकदा झेल. अगदी जोगेन आणि जोगिन या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. अरे राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा. अतिशय चांगली गोलंदाजी. परशु यांनी पहिलं षटक टाकलं, 6 धावा देत 1 गडी बाद केला. त्यानंतर प्रल्हाद यांनी 6 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. संदीप नाईक आतापर्यंत 4 धावा देतोय आणि 2 गडी बाद. आज शेवटचा चेंडू आहे. अतिशय चांगला चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप वर. परशु चेंडूच्या समोर आहेत, उचलून फेकी करीपर्यंत फलंदाजांनी 2 धावा इथे धावून कंप्लीट केलेली आहेत. आणि इथे बघूया, इथे फलंदाज अजून एक बाद होतील. हे बनजोडी सुकेश टाकी, निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. अतिशय चांगले आपण सिद्धिविनायक क्रीडानगरी पाहतोय आणि अगदी या स्टेडियमला जे लुक दिलेले अतिशय चांगले कलरफुल बॅनर आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी चांगले प्रेक्षक स्टँड, खेळाडू कक्ष, अगदी सिद्धिविनायक स्टँड, भाजपा युवा मोर्चा स्टँड, भारतीय जनता पार्टी स्टँड, स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड, त्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष, त्यानंतर स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड, स्वर्गीय मीनाबाई पाटील स्टँड, त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे माजी मंत्री, त्यानंतर लोकनेते दिबा पाटील स्टँड, सारा एंटरप्राइजेस स्टँड, भूमी एंटरप्राइजेस स्टँड आणि स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँड. शेवटचा आणि अंतिम 4थं षटक सोजन. पहिला चेंडू अगदी हलक्या हातानं कट केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट थर्डमॅन रिझन मधून एकच धाव येईल. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 19. अगदी यष्टीरक्षकाचे 2 केंद्रबिंदू, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन, या क्षेत्ररक्षकांवर खूप काही अवलंबून असतंय. जेव्हा यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू मिस होतोय तेव्हा या खेळाडूंकडे एक चांगल्या क्षेत्ररक्षणाची नक्कीच अपेक्षा केली जाते, कारण की अगदी त्यांच्या मागे प्रोटेक्शन नसतं. बघूया डावखोरे फलंदाज हेमंत आलेले आहेत. 8 विकेट गेलेले आहेत आणि 19 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. सोजन डावखोरे फलंदाज हेमंत. पहिला चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केले आहेत. डीप स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला उचललं. इथे मिलियन याचं चांगलं बॅकअप होतं. बघा जर डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केलेली आहेत. चांगला निर्णय आहे, कारण की हेमन याला स्ट्राईकवर ठेवलेले आहे. धावसंख्या 21. या आधीच्या सामन्यामध्ये आपण चौठाईरवा मानकुली बी ए संघाच्या अगेन्स्ट कानाईस्फोट पाये संघाची एकूण धावसंख्या पाहिली होती 21. इथे विलासमूर्ती राणा संघाकडे 4 चेंडू आहेत आणि बघूया 21च्या पुढे किती धावसंख्या घेऊन जात आहेत. इथे मात्र मोठा फटका. अगदी जी स्ट्राईक मिळाली होती त्या स्ट्राईकचं संधीचं सोनं करताना फलंदाज हेमंत. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान, कसलय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलय जान. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. आजच्या दिवसातला दुसरा षटकार आहे. पहिला षटकार विजयनी मारला होता इंद्रपाल मालियानं जयदुर्ग सुरेश बी संघाच्या फलंदाजांनी, आणि त्यानंतर हेमंत याच्या बॅटमधून आहे का जबरदस्त फटका.
धावसंख्या षटकाराने वाढून झाली ती 27. अतिशय चांगला चेंडू बघा, अगदी षटकार खाल्ल्यानंतर काय चेंडू टाकला होता, अप्रतिम. फुल लेन डिलिव्हरी, वाईट यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टॉम वर अगदी बीट केलं तो फलंदाज हेमंत यांना. 2 चेंडूचा खेळ शेष आहे पहिल्या डावातील. धावसंख्येची 27. गोलंदाज सोजन. या इथे अगदी लाईन चेक करावी लागेल. आउटसाइड लेग स्टॉम्प. पंच लारा सरांचा इशारा येते वाईट. अतिरिक्त धावसंख्येने विलासमूर्ती राणा संघाची धावसंख्या आहे ती 8 बाद 28. 22 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील शेष आहेत. ओके, हेमंत स्ट्राईकवर आहेत. अजूनही एखादा मोठा फटका आला तर निश्चितच एका चांगली टोटल 4 षटकामध्ये गणली जाईल. जय बजरंग कारोली संघाची बॅटिंग लाईनअप देखील खूप मोठी आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. बघूया, शॉर्ट फाईन लेग रिजन मधून चेंडूला उचलला होता. एकच धाव येईल. एका धावीने संघाची धावसंख्या 29. शेवटचा आणि अंतिम पहिल्या डावातील चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सोजन आपल्या बॉलिंग बार्कवर. समोर फलंदाज आहेत महेश. हेमंत यांनी 4 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान दिलं. त्यामध्ये 1 षटकार, 1 दुहेरी, 1 डॉट आणि 1 सिंगल. तर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी महेश स्ट्राईकवर आहेत. बघूया, 29 धावा झाल्यात आणि अगदी पहिल्या डावातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सोजन राऊंड द विकेट. आणि इथे चांगला चेंडू, अप्रतिम, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट थर्डमॅन डिझाईन मधून एकच धाव. धावसंख्या बघा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8 बाद 30 आणि विजयासाठी 24 मध्ये 31 धावा बनवाव्या लागतील जय बजरंग कारिवली या संघाला. पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी, आयोजन केला सुके डाक निलेश पाटील या एवन जोडीनी, आयोजन केला सुके डाक निलेश पाटील या एवन जोडीनी. तर निश्चितच मित्रांनो, आपण या दुसऱ्या डावातून नक्कीच ऐकूया. या स्पर्धेमध्ये गेले 6 दिवस आपल्या भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट फॉर्मॅटचे जे सामने या एवन जोडीच्या माध्यमातून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री स्पर्धेमध्ये खेळवले गेलेले आहेत. त्यामध्ये अगदी मोहनदादा भोईर यांनी चांगलं सहकार्य केलेले आहे. आणि दुसऱ्या डावामधून आपण ऐकूया भिवंडी समालोचक परिवाराचे विद्यमान उपाध्यक्ष मोहनदादा भोईर यांना. धन्यवाद कालूजी केने, माझे सहकारी समालोचक. किती स्पर्धामधून किती इव्हेंटमधून ज्यांना माझे संवेद सुरेख सुंदरसं समालोचन देखील केलेले आहे. एका मानकुली गावचा बुलंद आवाज आहे. वेलकम रिग्नेश. आदरणीय प्रतापजी पाटील साहेब यांचे सुपुत्र रिग्नेश पाटील या ठिकाणी उपस्थित. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रताप मारुती पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव रिग्नेश
पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम रिग्नेश. एकतीस धावांचं लक्ष आहे जय बजरंग कारिवले संघासमोर आणि अगदी सलामीर जोडी परशु आणि जोगेन केलपट्टीकडे येत आहेत. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मित्रांनो आपण ऐकूया मोहनदादा भोईर यांना. थँक्स, धन्यवाद कालूजी. आज देखील कालू यांनी देखील या स्पर्धेसाठी खास आपली हजेरी दिलेली आहे. त्यांचं देखील मी ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतोय. तर विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 31 धावांचं. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात जोगेन आणि परशु. 24 चेंडू 31 धावा छोटंसं समीकरण आहे आणि या 31 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. चला थोडासा स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना 40+ या स्पर्धेमधून खेळण्याचा बाकी आहे. त्या अनुषंगाने चालू संघातील दोन्ही कॅप्टन प्लीज थोडंसं आम्हाला वेळ कमी घ्या. बघा मित्र, माझं देखील काज लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या अनुषंगाने मला बराच माझ्या मित्रांनी माझ्या सहकार्याने इतरांनी काल मला शुभेच्छा दिल्या होत्या. कदाचित त्यांना मी काल मोबाईलच्या माध्यमातून थँक्स म्हटलं नसेल, पण आज देखील त्यांना युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या माझ्या हितचिंतकांनी माझ्यावरचे प्रेम दाखवलं त्याच्यावर पुन्हा एकदा त्या सर्वांचं अत्यंत ऋणी आहे. सर्वांनी मी आता थँक्स देतोय. कारण हे लग्न म्हटलं की जीवनातील सर्वात सुखद क्षण असतोय आणि काल माझ्या लग्नाची देखील वाढदिवसा निमित्त मला माझ्या हितचिंतकांनी, मित्रांनी, परिवारांनी, आत्पेष्टांनी ज्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या सर्वांना मी आज थँक्स करतोय. गोलंदाज लालचंद पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. चेंडू हवेमध्ये शतरक्षक दक्ष आहे का नाही बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल झाले. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज परशु याच्या बॅट मधून कमालीचा फटका होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातो अगोदर पार्क. षटकार या 6 धावांनी स्वतः संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज परशु. 31 धावांचं मापक लक्ष आणि पहिल्या चेंडूवर एक घनागती सापडा. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका. यस, हा चेंडू देखील जाईल का यस. कमालीची सुरुवात आहे. केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके टाकून निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके टाकून निलेश पाटील या एवन जोडीनी. अगदी एवन जोडीचं A1 आयोजन आणि काय 2 फटके खेळले होते. पहिला चेंडू अगदी काऊ कॉर्नर रिजनवर फेकून दिला होता 6 धावांसाठी. त्यानंतर डीप मिड विकेट अशा 2 चेंडूवर तब्बल 12 धावा ठोकली आहेत. 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना. वेलकम आमच्या समोरच्या कक्षामध्ये भिवंडीचे कॅम्प्युटर ज्यांना संबोधलं जाते अगदी सुभाषजी धुमाल सरांचं देखील समोरच्या कक्षामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सलग पहिले 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आपण पाहतोय. धावसंख्या 12 वर पोहोचते. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा फटका. चेंडू फसतोय की यस. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. जीवन जगन असताना मित्र आपण करतोय तो कन्यादान, अन्नदान, रक्तदान आणि क्रिकेट खेळत असताना आपण देतोय तो जीवदान.
या ठिकाणी जीवदान मिळतं, एक धाव देखील कंप्लीट केली जाते, एक धावणे संघात धावसंख्या धावणे पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 13 षटक क्रमांक पहिलं विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 31 धावांचं आणि कमालची सुरुवात. आता मग स्ट्राईक रोटेट करतो जोगेन. आउट ऑफ इनसाइडचा पुन्हा एकदा फटका आहे, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक 2 षटक त्यांनी देखील स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले संदेशजी. या ठिकाणी मात्र फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. कमालीचा चेंडू आपण पाहिलं होता, फलंदाज ट्रिपल अचित बाद होतोय. चेंडूची लाईन त्याला रीड करता आली, मिडल ऑफ चेंडू बॅट घेता आलं नव्हतं आणि महत्वाचा पहिला फलंदाज जोगेन हा बाद होतोय. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 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 नेक्स्ट बॅट्समन मिलिंद येतोय. फुलेंचा चेंडू ऑपरेटचा अतिशय चांगला फटका, वन बॉस एका टप्प्याने चेंडू मिड ऑफला येतोय. आउटफील्ड मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते, फक्त आणि फक्त एक धाव एक धावणे सगळ्या धावसंख्या एकीने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 17. तर षटक क्रमांक पहिला सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विजयाची चाहूल देणारी सुरुवात. कारण धावाचं जे लक्ष्य आव्हाने फक्त आणि फक्त 31 धावा आणि पहिल्या षटकामधून मिळतात त्या 17 धावा. कमालीचा केलाय. अगदी चांगली सुरुवात आहे मोहनदादा भोईर, कारण की आता येणाऱ्या 18 मध्ये फक्त 14 धावा शिल्लक आहेत आणि पहिल्या 6 मध्ये त्यांनी 17 धावा बनवलेली आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे का विजयाकडे वाटचाल करणारी सुरुवात जय बजरंग कारेली संघाची आपण पाहतोय. 18 मध्ये 14 आणि पहिल्या 6 मध्ये 17 आल्यात. 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना म्हणजे इथून निश्चितच ऑल इज वेल आहे. अगदी विजयाकडे वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाही. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 18 मध्ये 14 ची गरज आहे. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाज राम. अतिशय चांगला चेंडू, चेंडू मात्र बॅटची आउट साइड एज घेतो, चेंडू जातो शॉर्ट फाईन लाईक घेण्याची संधी, एक धावणे संघात धावसंख्या 18 वर पोहोचते. निश्चितच न्यू मिलन पायगाव या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू विकासजी मुकादम यांनी A1 जोडीचं खूप खूप कौतुक केले. धन्यवाद. अतिशय चांगला चेंडू, प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. निश्चित चेंडू इनफिल्ड मधून जोपर्यंत कलेक्ट केला जाते तोपर्यंत मात्र सहजगत एक दोनदा बघण्याची संधी, दोनदा मध्ये संघात धावसंख्या 20 वर पोहोचते. हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा डिफेन्स फटका आपण पाहिला, चेंडू शॉर्ट कव्हरला आपण पाहिला होता आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संघात धावसंख्या 20 वर पोहोचते. आता समीकरण फक्त राहिले ते 11 धावांचं, 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण कामगिरी करताना आपण पाहतोय जे बजरंग कारवीर संघ सध्या रँकिंगचा संघ आहे.
बघा कारविली संघाचा जर अपडेट पाहिलं चालू वर्षाचा हंगामाचा आपण विचार का 3 विजेतेपद आणि 1 उपविजेतेपद म्हणजे हा संघ सध्या रँकिंगचा आहे. पुन्हा एकदा परशुच्या बॅटमधून असे चांगला फाटका चेंडू कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 22 वर पोहोचते. विजयापासून फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे. चला चौथा हिरवा मानकुल ए या संघाचा कॅप्टन प्रमोद भोईर आपण देखील टॉस बॉक्सशी जरा संपर्क साधा. सुरेख सुंदरपणे मोजको चेंडूची पेक झाली होती. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंदाजनोंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला पशु याचा, कारण चेंडू येण्याच्या अगोदर त्याची बॅट रिलीज झाली होती. चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आले नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय वारंवार. पशुच्या बॅटमधून देखील आपण थोडेसे निर्धाव चेंडू पाहिलेत, डॉट चेंडू पाहिलेत. आता मात्र अतिशय चांगला फटका चेंडूला, सुंदरसा ऑब्रेजचा फटका चेंडू मिडऑफला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पंकज याच्या माध्यमातून मात्र मिळते 1 धाव. षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. आता विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला तर 23 धावा झालेल्या आहेत. येणारे 12 चेंडू फक्त आणि फक्त 8 धावा बनवायचे आहेत. म्हणजे निश्चितच या सामन्यामधून कुठेतरी विजय दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. जे भजन कारवीर संघ सध्या ऑल इन वेल आहे, चांगल्या सुस्थितीमध्ये. तिसऱ्या षटकाला 12 मध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज पंकज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. पशुयाला येणारे 12 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज आहे. पहिले 12 चेंडूचा आपण विचार केला तर 23 धावा झालेले आहेत. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील चांगला आहे. पंच देखील नो बॉलचा इशारा करतात. स्कोर मला वाटतं इक्वल होतोय. निधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. चला चौथा हिरवा मानकोली ए संघाचे संघनायक प्रमोद भोईर आणि विजयी संघाचा संघनायक परशु. सामना संपल्यानंतर आपण देखील लगेच व्यासपीठावरती पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी हजर राहायचं. वेलकम प्रमोद भोईर, देवानंद भोईर. अगदी चौथ्या मानकुले संघाचे संघनायक इथे सज्ज झालेले आहेत. स्कोर लेवल आहे, चेसिंग कंपल्सरी. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. यस, चेंडू जाईल का? जाईल का? यस, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सामना देखील फिनिश होतोय. कमालीचा विजय संपादित करताना आपण कारवीर संघाला पाहतोय. हॅलो,